वैभव. हे काय? या साडीचा ब्लाऊज दिसत नाहीये. वरतीच वाळत टाकली होती ना? कुठे गेला? सकाळी कपडे वाळत टाकायला गेले होते तेव्हा त्या बॅचलर्स मुलांपैकी एक मुलगा जिन्याजवळ उभा होता ना? कदाचित त्याने कपडे घेतले असतील. असं सोडायला नको. त्याला फोन करून आत्ताच सांगते. हा बोला, काय झालं? आता मी अगदी इम्पॉर्टंट मीटिंग मध्ये आहे. कशासाठी फोन केलायस? बोल, पटकन बोल. अहो, माझा ब्लाऊज आणि ब्रा गायब झालीये. हे तू मला काय विचारतेस? बघ तिथे, शोध तिथेच असेल. यासाठी तू मला फोन करतेय? अहो, मी सकाळी कपडे वाळत टाकायला वरती गेले होते तर शेजारच्या घरात बॅचलर्स मुलं आहेत ना, त्यापैकी एक मुलगा तिथे उभा होता. हो हो, असं आहे का? त्यानेच माझा ब्लाऊज आणि ब्रा नेली असेल. असं नाही सोडायचं त्याला. आता ह्या क्षणी ते संपवायचंय. तुम्ही विचारा ना त्याला. मी येतो तेव्हा बोलूयात. छे, सगळे नवीन कपडे होते. काय झालं? सगळ्यात कॉस्टली तेच ब्लाऊज होतं. काय माहित कुठे गेलं? शे, या साडीवर कोणतं ब्लाऊज घालू? हा, ये गजया. हे घे. हे ब्लाऊज मी संध्याकाळी बघितलं तर माझ्या घरासमोर पडलं होतं. हे तुझंच आहे ना? हो, हे माझंच आहे. बरं, हे तुला कसं मिळालं? खाली पडलं होतं म्हणून उचललं. वरती तर बॅचलर्स राहतात आणि हे माझं नाहीये, तर ह्याचा अर्थ ते तुझंच ब्लाऊज असेल असा विचार करून घेऊन आले. खूप थँक्यू ग. जेव्हा कपडे वाळत टाकशील तेव्हा 2-2 क्लिप लाव, तेव्हा ते कपडे खाली पडणार नाहीत. ओ, खूप थँक्यू ग. काही हरकत नाही. अरे देवा, मी एका मुलावर चुकीचा आरोप लावण्याचा प्रयत्न केला. आता लगेच त्याला फोन करून जे झालं ते सांगायला हवं, नाहीतर येतानाच त्या मुलाकडे जाऊन ते भांडण करतील.